अभिमन्यू पवार. अध्यक्ष महोदय, देतो. 10 डिसेंबरला आज अल्पकालीन चर्चा 101 याच्यावर मी बोलायला उभारलोय. अध्यक्ष महोदय, 10 डिसेंबरला परभणी येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या परिसरातील संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड करण्यात आली. त्या तोडफोड करणाऱ्याला खरं तर तात्काळ अटक केली होती. त्यानंतर व्यापाऱ्यांनी स्वतः बंद पुकारला. पूर्ण परभणी शहर त्याही दिवशी बंद होतं, दुसऱ्या दिवशी तर बंद होतं, त्यामुळे त्याही दिवशी बंद होतं. पण दुसऱ्या दिवशी साधारण 12:30 पर्यंत 1 वाजेपर्यंत सगळं व्यवस्थित चाललं होतं. नंतर समूह आला, समोरचा चालू होता. आणि आता माननीय नितीन राऊत साहेबांनी जे बोलले की काही स्कार्फ घालून काही लोक काय आले, तोंडाला पट्टी बांधून त्यांनी उद्रेक केला. म्हणजे जलक्षोभ अचानक कसं काय वाढला? मोर्चा शांततेत चालला होता, मग अचानक हिंसक वळण कसं काय लागलं? याला कोण भडकावलं का? याचीही चौकशी अध्यक्ष महोदय या निमित्तानं व्हायला पाहिजे. आणि खरं म्हणजे संविधान हे कुठे समूहाचं नाहीये, हे देशाचं आहे. आज त्या संविधानामुळे आम्ही सुद्धा आमदार आज इथं आहोत. तर आमच्या काही गरिबाची लेकरं इथे यायची कशी? बाबासाहेबांच्या आशीर्वादानेच आम्ही या ठिकाणी आलो. नाहीतर राजाचे लेकरच राजे होऊन बसले असते. आमच्यासारख्या विस्थापितांना या ठिकाणी येता आलं नसतं. त्यामुळे अध्यक्ष महोदय, संविधान हे सगळ्यांचं आहे. आणि संविधानाचा अवमान कुठे होत असेल तर अध्यक्ष महोदय, मी तर म्हणतो त्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. हा इतर कायद्यामध्ये न बसवता देशद्रोहाचाच गुन्हा या प्रकरणापासून सुरू करावा. म्हणजे इथून पुढे कोण हिंमत करणार नाही अध्यक्ष महोदय अवमान करायचा. त्यामुळे ही मागणी या निमित्तानं आपल्याला करणार आहे. अध्यक्ष महोदय, मी आयजींना बोललो, शहाजी उमापांना, या विषयामध्ये हा जो तरुण सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी, याचं वय 35 आहे. या तरुणाचा कोठडीमध्ये मृत्यू झाला. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये सांगितलं कशामुळे झाला तो. या सरळ सरळ पोलीस दोषी आहेत हे सरळ दिसतंय. अध्यक्ष महोदय, मी त्या कुटुंबाशी चर्चा केली. हा मुलगा माझ्या मतदारसंघातला आहे. रामलिंग मुदगड हे माझ्या मतदारसंघातलं मोठं गाव आहे. आणि हा मुलगा वडील गेल्यानंतर आपल्या आईला भावंडासह पुण्याला घेऊन गेला. कंपनीत काम करत होता. दरम्यानच्या काळामध्ये माननीय प्रकाशजी आंबेडकरांच्या सहवासात तो आला. त्यांच्या विचारावर प्रेम करणारा हा कार्यकर्ता. तो लॉ शिकायला परभणीला आला आणि त्या ठिकाणी हे सगळं प्रकार घडला. अध्यक्ष महोदय, मी कुटुंब काय म्हणतंय, मी ह्याला घरातून उचलला रूम मधून. आणि आयजी काय म्हणतायत, तो कलेक्टर ऑफिसच्या मोटरमध्ये होता. मी म्हणतो अध्यक्ष, ह्याचे सीसीटीव्ही फुटेज आहेत का? हा खरोखर मुलगा ह्याच्यामध्ये होता का? आता आव्हाड साहेब म्हणले की तो फोटो काढत होता. म्हणजे खरंच ह्याच्यामध्ये सहभाग आहे का? जरी असला तरी मारायचा अधिकार कोण दिला पोलिसांना? त्यामुळे अध्यक्ष महोदय, या विषयामध्ये अतिशय कडक शासन या निमित्ताने पोलीस कर्मचाऱ्यावर व्हायला पाहिजे. अशा प्रकारच्या घटना पुन्हा महाराष्ट्रात घडणार नाहीत याचीही व्यवस्था आपण या निमित्तानं अध्यक्ष महोदय केली पाहिजे. अध्यक्ष महोदय, बीडची घटना तर अतिशय भयावह आहे. सुरेश धसांचं भाषण आम्ही ऐकलं, अक्षरशः म्हणजे रडायला यायला लागलं. आणि अशा प्रकारे महाराष्ट्रात होत असेल अध्यक्ष महोदय, तर हे अतिशय खेदजनक आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आम्ही कधी वाचलं सुद्धा नाही अशा प्रकारचा हा मर्डर आहे. म्हणजे आम्ही वाचलं होतं इतिहासामध्ये छत्रपती संभाजीराजांचा घात कशा प्रकारे केला होता. डोळे जाळले होते की डोळ्याला सळ्या खुपसल्या होत्या, असं त्यावेळेस ऐकलं होतं. आता ते दसांचं भाषण ऐकताना वाटलं की कदाचित तसं झालं असं. इतकी क्रूरता माणूस येतो कुठून अध्यक्ष महोदय? त्यामुळे आरोपी अटक झाले. आज 4था आरोपी अटक झालाय. संपूर्ण आरोपी अटक व्हायला पाहिजे अध्यक्ष महोदय. आणि फास्ट ट्रॅक कोर्टवर हा खटला घेतला पाहिजे. आणि उज्ज्वल निकम सारखे वकील याला दिले पाहिजे. चांगले वकील, मोठे मोठे वकील दिले पाहिजे अध्यक्ष महोदय. कोणी सुटता कामा नाही असा धडा दिला पाहिजे या विषयाला की यापुढे महाराष्ट्रामध्ये असं कोणी हिंमत करणार नाही करायची. अध्यक्ष महोदय, हे अतिशय चिंताजनक विषय आहे. खरं म्हणजे हे घडतं कशामुळं? हे धाराशिव जिल्ह्यामध्ये आम्ही सकाळी
कैलासही भाषण ऐकलं सन्मानित सदस्यांचं. धाराशिव जिल्हा आणि बीड जिल्ह्यामध्ये पवन चक्काचं जे चाललेलं आहे, यामधून ही गुंडागर्दी वाढली आहे, यामधून ही झुंडशाही वाढली. अध्यक्ष महोदय, एका ग्रुपला धरायचं कंपन्यांनी, दुसऱ्या ग्रुपला सोडायचा, प्रोटेक्शन मनी द्यायचा, यातून सगळं चाललेलं आहे. अध्यक्ष महोदय, याची पाळंमुळं खंदून काढली पाहिजे. अध्यक्ष महोदय, आणि या निमित्तानं अशा गुंडागर्दींना खरं म्हणजे मोक्का वगैरे लागतो का मला माहित नाही, सध्या कायदा आहे का नाही ते मोक्का, तर कडकातला कडक शासन अध्यक्ष महोदय याने तर व्हायला पाहिजे. आम्ही खूप व्यथित आहात अध्यक्ष महोदय. नमिताताईचं आणि सुरेश दसांचं आणि आव्हाडांचं भाषण ऐकल्यानंतर सभागृह आज व्यथित अध्यक्ष महोदय, दुःखात बुडाले सगळं सभागृह अध्यक्ष महोदय. त्यामुळे बोलायचं सुचत नाही. अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे आपल्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री महोदयाला की या विषयामध्ये जे कोणी दोषी असतील, कोणी कितीही मोठे असतील, त्यांना अध्यक्ष महोदय जागा दाखवून द्यायची वेळ आली. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासणारा हा मर्डर आहे. म्हणजे एखादा इतकी क्रूरता असू शकते माणसामध्ये, हेच पडत नाही. अध्यक्ष महोदय, माणसं अशा असू शकतात का? अध्यक्ष महोदय, या विषयामध्ये आम्ही सगळेच सदस्य गंभीर आहोत आणि सगळ्यांची मागणी, आम्ही बोलतो आमची नाही आहे, सगळ्यांची मागणी आहे. त्यामुळे सभागृहामधून या विषयाची संपूर्ण पाळंमुळं खोदून काढली पाहिजे आणि दोषींना ती जागा दाखवून दिली पाहिजे, दोषींना मध्ये घातलं पाहिजे. पण या निमित्तानं राजकारणही व्हायला नाही पाहिजे. अध्यक्ष महोदय, हा विषय जातीचा नाही किंवा राजकारणाचा नाही, सामाजिक विषय आहे. अध्यक्ष महोदय, एक आईनं आपला मुलगा हरवलाय, एका पत्नीनं आपला पती हरवलाय, 2 लेकरांनी आपला बाप हरवलाय. अध्यक्ष महोदय, बाप नसलेल्या लेकरांचे काय हाल होतात, ज्याला बाप नाही त्याला माहिती आहे. अध्यक्ष महोदय, त्याच्यामुळे अध्यक्ष महोदय माझी विनंती आपल्या माध्यमातून सरकारला या विषयामध्ये जे काही आमच्या धसाब्याने